एका राजाकडे 2 गरुड होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि ताकदवान होते. राजाने त्या दोघांनाही प्रशिक्षण देण्यासाठी एका तज्जी व्यक्तीला बोलावले. काही दिवसांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर राजाने गरुडांना उडताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पहिला गरुड आकाशात उंच भरारी घेत होता, पण दुसरा गरुड मात्र काही केल्या एका झाडाच्या फांदीवर बसून राहायचा आणि उडण्यास तयार नव्हता. राजाला आश्चर्य वाटले. त्याने अनेक गरुड तज्ज्ञांना बोलावले, मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांना विचारले, पण कोणालाही तो गरुड उडवता आला नाही. जो कोणी या गरुडाला उडवेल त्याला मोठे बक्षीस मिळेल. अनेक लोक आले, प्रयत्न करून गेले, पण यश आले नाही. मी या गरुडाला उडवून दाखवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा आपल्या सेवकांसोबत पाहण्यासाठी गेला. सगळेजण आश्चर्यचकित झाले, कारण तो गरुड आकाशात उंच भरारी घेत होता. राजाला खूप आनंद झाला. अरे, तू असं काय केलंस? मोठमोठ्या तज्ज्ञांना जे जमले नाही ते तू एका रात्रीत कसं साधलंस? महाराज, मी काहीही मोठे केले नाही. तो गरुड ज्या फांदीवर बसलेला होता ती फांदीच मी कापून टाकली. फांदी तुटल्यावर गरुडाला नाईलाजाने उडावेच लागले आणि एकदा का त्याने उड्डाण केले की त्याला त्याची खरी ताकद समजली. या कथेतील बोध, आपल्यापैकी अनेक जण कम्फर्ट झोन किंवा आपल्याला सुरक्षित वाटण्याच्या गोष्टीमध्ये अडकून पडतो. ती फांदी आपल्याला खूप सुरक्षित वाटते, पण जोपर्यंत आपण ती सुरक्षित वाटणारी फांदी सोडत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या खऱ्या ताकदीची आणि क्षमतेची जाणीव होत नाही. आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी कधीकधी आपल्याला आपल्या सुरक्षित जागेतून बाहेर पडावे लागते.